your book, page number 28, unit number 4, and poem name is Three Little Kittens. कवितेच्या लाईन्स मी वाचते आणि तुम्हाला त्याचा मराठी अर्थ देखील समजून सांगते. आणि एकदा कविता आपल्याला समजली की नंतर आपण कविता सगळेजण सोबत गाऊया. ओके? Three little kittens lost their mittens and they began to cry. म्हणजे 3 मांजरीची छोटी छोटी पिल्लं असतात आणि ते त्यांचे हातमोजे हरवून टाकतात. मिटन म्हणजे काय? हातमोजे. त्यांचे हातमोजे काय करतात? ते हरवून टाकतात. आणि हातमोजे हरवल्यानंतर आता काय करतात? ते रडायला सुरू करतात. म्हणून काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? 3 little kittens lost their mittens and they began to cry. आता किटन काय म्हणतात बघूया आपण. किटन. ओ मदर डिअर, we very much fear, we have lost our mittens. Oh my. आता ते आईकडे जातात आणि आईला सांगतात, अगं आई आम्ही आमचे हातमोजे हरवलेले आहे आणि आता आम्हाला खूप भीती वाटत आहे की आई आता आम्हाला रागवेल. मग आता द कॅट म्हणजे त्यांची आई काय म्हणते आपण ते आता वाचूया. ओके? यू नॉटी किटन्स लॉस्ट युअर मिटन then you shall have no pie. म्हणजे तुम्ही इतके नटखट बच्चे आहात, तुम्ही तुमचे हातमोजे हरवलेत ना, मग आता मी तुम्हाला जेवायला देणार नाही. तुम्हाला आता मी जेवायला देणार नाही. मग आता किटन काय म्हणतात? मियाव मियाव मियाव. काय म्हणतात? आता कॅट काय म्हणते बघूया. नो, यू शॅल हॅव नो पाय. तुम्ही कितीही रडले तरीही मी तुम्हाला आता जेवायला देणार नाही. आता किटन पुन्हा काय म्हणतात? मियाव मियाव मियाव. काय म्हणतात? 3 little kittens found their mitten and they began to cry. आता त्या तिघांना त्यांचे हातमोजे सापडतात आणि सापडल्यानंतर पुन्हा ते ओरडायला लागतात. ओ मदर डिअर, सी हिअर सी हिअर, वी हॅव फाउंड आवर मिटन. ओ माय. आई आता आम्हाला आमचे हातमोजे सापडलेले आहेत. हे बघ सी हिअर असं ते त्यांच्या आईला दाखवतात. मग आता कॅट काय म्हणते बघूया. पुट ऑन युअर मिटन यू सिली किटन अँड यू मे हॅव सम पाय. अरे मूर्ख बाळांनो, आता तुमचे हातमोजे हातामध्ये घाला, मी तुम्हाला आता जेवायला देते, अशी त्यांची आई त्यांना म्हणते. मग किटन काय म्हणतात? पर पर पर. काय म्हणतात? हा. मग आता कॅट काय म्हणते बघू. नाव यू मे टेस्ट द पाय. परत किटन म्हणतात पर पर पर. काय म्हणतात? Thank you, my child.